नमस्कार मित्रांनो. आजची सत्य घटना ऐकून तुम्हाला थंडीत पण घाम सुटेल इतका गरम विषय आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जगातील कोणत्याही जीवाला काम सुख चुकले नाही, पण आपल्या मानवाला याचे काही नियम व मर्यादा लावलेले आहेत. जर एखादी महिला अर्ध्या वयातच विधवा झाली, तेव्हा तिच्यासमोर तर आयुष्य सुन्न जगण्याचं खूप मोठं आव्हान उभं राहतं. कारण तिच्यापुढे घरगृहस्थीसोबतच स्वतःच्या भावनाही सांभाळणे हे खूप कठीण होऊन बसते. तरी काही महिला स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात, तर काही महिला आपल्या भावनांच्या आहारी जाऊन बसतात. ही घटना आहे पिंपरी चिंचवड येथील भागात राहत असलेली अंजली नावाची महिला होती. अंजलीला 17 वर्षांपूर्वी गावातीलच एका तरुणाबरोबर विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर जवळपास 15 वर्ष दोघांच्या संसाराला चांगलाच बहर आलेला होता. दोघांच्या प्रपंचात 2 मुलेसुद्धा जन्माला आली. 2 मुलांच्या संसाराचा गाडा अंजली चालवत होती. घरामध्ये वयस्कर असलेले सासू-सासरे, त्यांच्याबरोबर राहत असलेली अंजली आणि तिचा पती सर्व काही सुखात चालू असताना अंजलीच्या पतीला अचानक आजार जडला. आजार एवढा भयंकर होता की त्या आजारामध्ये अंजलीच्या पतीचे निधन झाले. पती निधन झाल्यानंतर एवढा मोठा संसाराचा गाडा चालवावा कसा, हा प्रश्न अंजलीला पडला. पती सोबत होता तोपर्यंत सर्व काही व्यवस्थित चालू होतं, कारण पती हा मेहनत करून घरातील सर्व खर्च भागवत होता. आता प्रश्न पडला होता की घरात काम करणारे कोणीच नव्हते. त्यामुळे घर खर्च भागणार कसा, याची चिंता अंजलीला सतावत होती. सासू सासरे घरात असले तरी त्यांची थोडीफार कमाई होती. त्यांच्यावर कसा तरी संसार चालत होता. अंजलीच वय 32 वर्ष होतं, त्यामुळे तिचं अर्ध आयुष्य अजून जायचं होतं. एकीकडे घरातील खर्चाचा प्रश्न आणि दुसरीकडे तिच्या शरीर सुखाचा प्रश्न तिला सतावत होता. तिला आता काम सुखाची हुरहुर लागली होती. त्यामुळे अंजलीने घराच्या शेजारी राहत असलेला तिच्याच दिराचा मुलगा संदीप याच्यावर नजर टाकायला सुरुवात केली. संदीप हा वयाने 28 वर्षाचा होता. त्यामुळे अंजलीच्या खानाखुना त्याच्या लक्षात आल्या. कारण अंजलीच्या पतीचे निधन झाल्यानंतर संदीप हा अंजलीच्या घरी येणं जाणं करत होता. त्यामुळे दोघांच्या नजरा भिडायला वेळ नाही लागली. अंजली ही शांत स्वभावाची होती, पण तिच्या मनात जी घालमेल चालू होती ती तिला शांत बसू देत नव्हती. कधी एकदाचे संदीप याच्याबरोबर संबंध करता येईल याचा तो शोध घेत होती. ज्या पद्धतीने ती संदीपला इशारे करत होती त्यावरून तिला खूपच घाई झाली असावी असा अंदाज संदीपला आला होता. संदीप यांनी देखील अंजलीच्या इशाऱ्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. एखादी महिला जर पुरुषाकडे वेगळ्या नजरेने पाहत असेल तर पुरुष देखील तिला जवळ करण्यासाठी चान्स सोडत नाही. अगदी त्या पद्धतीने संदीपने पण तसेच केले. कारण अंजली ही चालू त्याच्याकडे येत होती. मग संदीपने देखील अंजलीला भोगल्याशिवाय सोडायचं नाही असं ठरवले. त्यापूर्वी संदीपने अंजलीच्या बरोबर गप्पा मारायला सुरुवात केली. गप्पा करत असताना अंजली संदीपच्या प्रेमात पडली. संदीप हा शेजारीच राहत होता, त्यामुळे दोघांच्या भेटी होण्यासाठी वेगळी जागा शोधण्याची गरज नव्हती. दोघांचे फक्त म्हणायला प्रेम होते. जो काही कार्यक्रम करायचा होता त्यासाठी अंजली खूप परेशान झाली होती, खूप आसुसली होती. नवरा गेलेला अनेक दिवस झाले होते, त्यामुळे अंजली तडफडत होती. तिला आता एका पुरुषाची खूप गरज होती. त्यामुळे तिने संदीपला जवळ केले. दोघांच्या गाठीभेटी झाल्यानंतर त्यांच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. संदीपच्या घरात कोणीच नाही याचा अंदाज घेत अंजली त्याच्या घरात गेली. संदीप हा देखील तिची वाट पाहत होता, कारण त्याला सुद्धा आता अंजलीच्या शरीराचा अंदाज घ्यायचा होता. दोघांचाही जेव्हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा दोघेही घाबरू लागले, कारण पहिलीच वेळ होती त्यामुळे दोघेही लाजत होते. तरी देखील त्यांनी तो दिवस पूर्ण साजरा केला. नवरा गेल्यापासून अंजलीला आनंद मिळाला नव्हता. तो आनंद संदीप याच्यामुळे अंजलीला आज मिळाला होता. पहिला दिवस पूर्ण केल्यानंतर त्याचे अनेक महिने अशाच प्रकारे कार्यक्रम होऊ लागले. एवढे सर्व चालू होते तरी देखील घरच्या लोकांना काही माहीत नव्हते.
सर्व काही सुरळीत चालू असताना अंजलीने आता संदीपकडे पैशाची मागणी करायला सुरुवात केली. कारण एक इच्छा पूर्ण झाली होती. पण घरात लागणारा खर्च त्यासाठी पैशाची गरज होती. त्यासाठी ती संदीपला पैशाची मागणी करू लागली. आत्तापर्यंत संदीप हा सर्व काही आनंदाने करत होता. पण पैशाची मागणी अंजली करू लागल्याने त्याने नकार दिला. माझ्याकडे पैसे मागत जाऊ नको, असं तो अंजलीला म्हणू लागला. त्यामुळे अंजलीने त्याच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. संदीपला आता अंजलीबरोबर इच्छा जरी झाली तरी तो काहीच करू शकत नव्हता. कारण ती त्याला आता जवळ येऊ देत नव्हती. काही काळ निघून गेल्यानंतर अंजलीने गावातीलच एका परपुरुषाबरोबर संबंध करायला सुरुवात केली. संदीप हा फक्त इच्छा पूर्ण करतो, मग पैशाचे काम कोण करणार, म्हणून अंजलीने दुसऱ्या व्यक्तीबरोबर कार्यक्रम करायला सुरुवात केली. सदरील व्यक्ती हा अंजलीला पैसे देत होता आणि तिचे काम सुखाची भूकसुद्धा भागवत होता. जेव्हा ही बाब संदीपेच्या कानावर पडली त्यावेळी त्याने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अंजली ज्या पद्धतीने संदीपबरोबर वागत होती त्यामुळे संदीपला राग येत होता. पण अंजलीने आता तू माझी भेटसुद्धा घेऊ नको असं सांगितल्याने संदीपला याचा खूप राग आला होता. आता अंजलीचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल, म्हणून त्याने प्लॅनिंग करायला सुरुवात केली. दिनांक 16 नोव्हेंबर शनिवारचा दिवस होता. संध्याकाळची वेळ होती. घरातील सर्व लोक झोपले होते. त्याच दिवशी त्याने अंजलीच्या घरात प्रवेश केला. घरात जे दृश्य पाहिले त्यामुळे तो हादरून गेला. कारण एका परपुरुषाबरोबर अंजलीचा कार्यक्रम सुरू होता. घरात आलेला संदीप पाहून अंजली फार घाबरून गेली. तिच्याबरोबर असलेली व्यक्ती त्या ठिकाणाहून ताबडतोब पळून गेला. संदीपने अंजलीला काहीच न बोलता थेट तिच्या तोंडावर जब्बर मारहाण करायला सुरुवात केली. त्याचबरोबर सोबतच आणलेल्या धारदार शस्त्राने अंजलीचा सरळ गळाच कापला. अंजलीला एक शब्दही बोलता आला नाही. घरात सासू, सासरे, मुले गाढ झोपेत होते. त्यामुळे याबाबत कोणालाच काही माहीत झाले नाही. संदीप हा सर्व करून घराबाहेर पडला. जेव्हा सकाळ झाली त्यावेळी मुलांनी अंजलीला रक्ताच्या थारवळ्यात पाहिले तेव्हा त्यांनी रडायला सुरुवात केली. त्यानंतर सासू-सासरे उठले. आजूबाजूला सर्वत्र रडारडी सुरू झाली. अंजलीच्या अंगावर अर्धवटच कपडे होते. त्यामुळे नेमका हा काय प्रकार झाला आहे हे कोणाच्याच लक्षात येत नव्हते. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलीससुद्धा घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला. त्यावेळी जो अहवाल, पोस्टमार्टमचा जो रिपोर्ट होता त्यावरून अंजलीसोबत अगोदर शारीरिक संबंध केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार पोलिसांनी चक्र फिरवायला सुरुवात केली. त्यावेळी गावातील जो व्यक्ती अंजलीबरोबर शारीरिक संबंध करत होता त्याला पकडण्यात आले. त्यानंतर त्याने संदीपचे नाव पोलिसांना सांगितले. त्यामुळे सर्व प्रकरणाचा भांडाफोड झाला. जो काही प्रकार केला होता तो संदीपनेच केल्याचं सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याला जेरबंद केले. त्याच्यावर गुन्हा नोंद केला. प्रश्न पुन्हा अंजलीच्या कुटुंबाचा होता. घरात मुले, सासू-सासरे आता उघड्यावर पडले होते. या संपूर्ण घटनेला तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणताही त्रास देणे किंवा कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणाला बदनाम करणे हा नसून फक्त तुम्हाला सतर्क आणि सावधान करणे हाच आहे. तर या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.